मित्रांनो समजून घ्या, इन्शुरन्स म्हणजे काय. एखादी पॉलिसी काही हजार जण घेत आहेत, त्या हजारातल्या काही जणांचा अचानक मृत्यू होतोय आणि त्या मृत्यूमुळे खूप मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात येणार आहे. तुम्हाला बंधनं घातली जातात, हे लॉक इन आहे 7 वर्ष, दरवर्षी तुम्हाला 1-1 लाख रुपये भरायचे. असे बंधनकारक ज्या वेळेला व्यवस्था येते त्याला समजून घ्यावं की ही गुंतवणूक नाही आहे, हा इन्शुरन्स आहे. तुम्ही 100 रुपये भरलेत, त्या 100 रुपयामधनं 50 रुपयेच इन्व्हेस्ट झाले, त्या 50 रुपयावरती 15% रिटर्न जरी मिळाला तरी तुमचे 100 रुपये या लेवलवरती यायला 3-4 वर्ष जाणार आहेत, नाही का. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं आपण चर्चा करणार आहोत इन्शुरन्स या अत्यंत महत्त्वाच्या ॲस्पेक्टवरती. आणि इन्शुरन्स कोणी घ्यावा, कोणी टाळावा, कोणी किती प्रमाणात आणि कुठल्या स्वरूपातला इन्शुरन्स घ्यावा, हे अतिशय महत्त्वाचं गणित आहे. आणि हे गणित उलगडलं न गेल्यामुळे आणि इन्शुरन्सबाबत आपल्या मनामध्ये सतत ॲडव्हर्टाईज, मीडिया आणि या सगळ्यामधनं सतत झालेल्या बंबार्डिंगमुळे खूप गैरसमजांचं वातावरण पसरलेलं आहे. आणि या वातावरणामधनं आपले जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये खूप चुका होऊन आपल्या गुंतवणुकांचा प्रवास देखील अफेक्ट होत असतो. म्हणून आज स्पेसिफिकली मी इन्शुरन्स या गोष्टीचं कसं नियोजन करावं जेणेकरून तुमचं वेल्थ मॅनेजमेंट या पर्स्पेक्टिव्हकडे इन्शुरन्स ही तुमची वाट अडवून धरणार नाही, अशा प्रकारे समजून घेण्यासाठी आज आपण या इन्शुरन्सच्या डिस्कशनसाठी जमलेलो आहोत. तर मित्रांनो समजून घ्या, इन्शुरन्स म्हणजे काय. तर इन्शुरन्स ही एक कलेक्टिव्हिस्टिक संकल्पना आहे की जर एखादी पॉलिसी काही हजार जण घेत आहेत, त्या हजारातल्या काही जणांचा अचानक मृत्यू होतोय आणि त्या मृत्यूमुळे त्यांचं अख्खं आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. खूप मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात येणार आहे. मग हा फायनान्शियल प्रॉब्लेम भरून काढण्यासाठी म्हणून या सगळ्यांनी आपण दिलेले जे पैसे आहेत या पैशाचा सदुपयोग व्हावा आणि यांना हे पैसे त्या कुटुंबाला जर मिळाले तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि सगळ्याच जणांना अशा प्रकारे मृत्यू येऊ शकत नाही. आणि काही जणांना ही शक्यता आहे आणि आपल्यापैकी कोण हे ठरवू शकेल हे जेव्हा माहीत नसतं त्यावेळेला इन्शुरन्स हे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पडतात. मात्र ज्या वेळेला विकासाच्या टप्प्यावरती आपण असतो, ज्याला फारसे पैसे हातात नसतात, अशा वेळेला हे इन्शुरन्स ह्या गोष्टीला समजून घेणं हे अधिक कठीण होतं. त्यामुळे आपल्या भारतात देखील सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जो इन्शुरन्स आपल्यापर्यंत पोचवला गेला तर हा गुंतवणुकीच्या स्वरूपातनं दिला. म्हणजे काय, तर कडू औषध हे कसं आपल्याला गोड सिरपमध्ये मिक्स करून जिभेला कसं छान वाटेल पण शरीराला त्याच्यातलं सत्व पण आहे ते मिळून जाईल, अशा प्रकारे केलं जातं. तशा प्रकारच्या पॉलिसीज आपल्याकडे तयार झाल्या की ज्याच्यामधनं मनी बॅक किंवा मग हे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत, ही तुमची गुंतवणूक आहे, इन्शुरन्स ही तुमची गुंतवणूक आहे, अशा प्रकारचा प्रचार सगळीकडे झाला. इन्शुरन्स प्रत्येकाला गरजेचं आहे, कारण की प्रत्येक जणच अतिशय गरिबीत हालाकीच्या परिस्थितीत होतं. जर कमवून आणलं नाही तर कुटुंबाचं काय होईल अशा परिस्थितीत होतं. त्या सगळ्या वेळेसाठी म्हणून हे सगळं गणित अतिशय योग्य पण होतं. पण जसा काळ बदलला संकल्पना देखील बदलायला हव्या आणि बदल ही सगळ्यात महत्त्वाची कॉन्स्टंट गोष्ट आहे. आणि ह्या बदलांकडे पाहता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे इन्शुरन्स आणि गुंतवणूक ही दोन्ही गोष्टी या वेगवेगळ्या बास्केट्स आहेत. हे जर आपण समजून न घेता दोन्ही गोष्टी एकत्र घेऊ आणि त्याचा कॉम्बो ज्याला बनवू त्याला लक्षात घ्या, त्यावरती सेबीचं नियंत्रण जे आहे, सेबीचं जे नियमन आहे ते न राहता IRDAचं सुरू होतं. आणि IRDA आणि सेबी या दोघांच्याही एक्सपेन्स रेशो बाबतची जी धोरण आहे यामध्ये प्रचंड मोठा तफावत आहे. काही
पटींचं तफावत आहे म्हटलं आपण तरी चालेल. म्हणजे सेबीच्या योजनांमध्ये जर 1-2% एक्सपेन्स रेशो असेल तर इन्शुरन्स म्हणजे IRDAचा एक्सपेन्स रेशो हा 45% देखील काही योजनांपर्यंत नेता येतो. इतक्या मोठ्या प्रमाणातला फरक असल्याने ज्यावेळेला तुमच्या गुंतवणुकीची योजना आणि त्यावरती इन्शुरन्स फ्री असं म्हटल्यावरती आपण खुश होतो. वा, काहीतरी मला फुकट मिळणार आहे, वा वा वा, मस्त मस्त. मग माझ्या मनामध्ये लालची भावना जागी होते आणि मग मी लॉजिकचा विचारच करत नाही की माझं वय 65 आहे, मी पेन्शनवरती जगतोय, माझ्याकडे ऑलरेडी मी गिरवून ठेवलेलं रिअल इस्टेट हे 1.5-2 कोटी रुपयाचं आहे, त्या पलीकडे सुद्धा माझ्याकडेचे सगळे ॲसेट्स या अजून 1.5 कोटीचे आहेत, माझी मुलं कमवायला लागलेली आहेत, त्यांना कोणालाही माझ्या मिळणाऱ्या 50,000 रुपये पेन्शनवरती कोणी अवलंबून नाही आहे. अशा व्यक्तीला इन्शुरन्स फ्री मिळून जर खुश होऊन जर आपण इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स एकत्र असं जर घेत असू तर लक्षात घ्या, हे एका दगडात 2 पक्षी मारण्याच्या नादात हा दगडच आपल्या डोक्यात कोसळतो आणि आपल्याला लक्षात येतं काही वर्षानंतर की आपण ही जी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला हा इन्शुरन्स प्लॅन आहे हा काही वाढतच नाही, याच्यातनं काही होतच नाही. कसा वाढेल जर त्याच्यामध्ये इतका मोठा एक्सपेन्स रेशो असेल आणि तुम्हाला सांगितलेले रिटर्न्स ते आकडे हे एक्सपेन्स रेशो वजा करून दाखवलेले असतात. बघा मित्रांनो, ज्याला सेबी अंतर्गतच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या असतात त्याला एक्सपेन्स रेशो पश्चात तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न काय दिसलाय हा दाखवला गेलेला असतो. वेअर ॲज ज्या वेळेला इन्शुरन्सच्या योजनांचा इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार केला जातो त्यावेळेला त्याच्यातले सगळे इन्शुरन्स आणि त्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट त्या रिलेटेड सगळे कमिशन्स आणि हे जे सगळे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, त्याला वजा करून जितकी फक्त इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे त्यावरचा रिटर्न काय तो कॅल्क्युलेट केला जातो. आता लक्षात घ्या, तुम्ही 100 रुपये भरलेत, त्या 100 रुपयामधनं 50 रुपयेच इन्व्हेस्ट झाले, त्या 50 रुपयावरती 15% रिटर्न जरी मिळाला तरी तुमचे 100 रुपये या लेवलवरती यायला 3-4 वर्ष जाणार आहेत नाही का. सो त्यामुळे तुम्हाला बंधनं घातली जातात की हे लॉक इन आहे 7 वर्ष, मग 15 वर्षानंतर मॅच्युरिटी आहे, 7 वर्ष दरवर्षी तुम्हाला 1-1 लाख रुपये भरायचे आहेत. असे बंधनकारक ज्या वेळेला व्यवस्था येते त्याला समजून घ्यावं की ही गुंतवणूक नाही आहे, हा इन्शुरन्स आहे. कारण का इन्शुरन्समध्ये कंपल्शन येतं, बंधन येतं. इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला सोय येते, आपल्याला कुठलंही बंधन येत नाही. इट इज कन्व्हिनियन्स नॉट कंपल्शन इन इन्व्हेस्टमेंट. सो कन्व्हिनियन्स देणारी इन्व्हेस्टमेंटची व्यवस्था, ज्याला आपण SIP करतो त्यावेळेला आपल्यावरती बंधन नसतं दर महिन्याला पैसे भरायचं. आपण ती पॉज करू शकतो, 2-3 महिने डिले करू शकतो, पुढे टाकू शकतो, आपण ती मध्येच थांबवू शकतो. म्हटलंय मी 10 वर्ष SIP करीन पण मला वाढवलं 1 वर्षभरानंतरच की मला नाही करायची कंटिन्यू, आपण थांबवू शकतो आपली SIP. वेअरएज हे आपल्याला इन्शुरन्समध्ये अवेलेबल नाही. 10 वर्ष 1-1 लाख रुपये भरायचा प्लॅन घेतलाय, आता 1 वर्षानंतर मला वाटतं नाही बरं, मग तुम्ही माझे 1 लाख रुपये ते पण अडकून पडतील 10 वर्षासाठी. किंवा ते जर मला आत्ता घ्यायचं असेल तर त्याच्यावरचा एक्सपेन्स रेशो पोटी गेलेले मोठीशी 30-40% रक्कम आहे ती सगळी कापून मला काहीतरी 50,000-52,000 रुपयेच मिळणार आहेत अशी वेळ येते आणि मग 40-42 हजाराचं नुकसान आहे. मग ते करू याच्यापेक्षा चल भरत राहतो 1-1 लाख रुपये 10 वर्ष भरायचे, निदान मॅच्युरिटीला इतकी अमाऊंट पण मिळेल. मग ती मॅच्युरिटीची अमाऊंट नक्की किती मिळते हे आपण किती भरतोय याच्या तुलनेत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट कराल तर तुम्हाला जाणवेल की जे अशा काही गॅरंटीड स्कीम्सनी सांगितलेले आहेत ह्या रिटर्न तुम्हाला 5 ते 6% वर कधीही जात नाही आणि 6-7% तर महागाईचा रेशो आहे. सो त्यामुळे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे एकत्र करणं, युलिप सारख्या योजना घेणं. मित्रांनो, मी दरवेळेला म्हणत असतो की युलिप हा प्रोडक्ट शत्रूलाही देऊ नये अशा प्रकारची योजना आहे. इट इज नॉट गुड फॉर एनीवन. ज्याला इन्शुरन्स हवा आहे त्याच्यासाठी पण अर्धपोटी इन्शुरन्स आहे आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा अर्धपोटी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यापेक्षा ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी प्युअरली इन्व्हेस्टमेंट करावी. सेबी रेग्युलेटेड ज्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स देणारे पर्याय आहेत त्यामध्ये आणि IRDA रेग्युलेटेड इन्शुरन्सचे पर्याय देणारे टर्म इन्शुरन्स सारखे जे प्लॅन आहेत ते प्युअर इन्शुरन्स प्लॅन आहेत.
म्हणजे जर त्याच्यामधनं जर डेथ होत असेल प्रीमॅच्युअर, जर 60पर्यंत जर आपण टर्म घेतली आणि मध्ये त्या 60 वर्ष पूर्ण होण्याच्या आत डेथ होत असेल तर ते क्लेम सेटलमेंट म्हणून 1.5 कोटी 2 कोटी असे जो टर्म इन्शुरन्सचा प्लॅन घेतला तेवढी रक्कम त्यांना मिळू शकते. पण जर तुम्ही 60पर्यंत पूर्ण आयुष्य जगत असाल, टर्म पूर्ण प्लॅन केल्याप्रमाणे पूर्ण जगताय, तर ह्याच्यातनं पण मला पैसे परत हवे हा विचार घ्यायचा नाही. ते पैसे मला या कालावधीमध्ये काही बरं वाईट झालं नाही, जर झालं असतं तर मी मला कामाला आले असते, ह्यासाठी मी ती घेतलेली. आणि मला कामाला नाही आले, इट्स ओके. ज्यांना कोणाला कामाला येत असतील त्यांच्यासाठी म्हणून आपण समूह भावनेनी ती केलेली योजना आहे. अशा प्रकारे ज्याला आपण इन्शुरन्स करू त्यावेळेला लक्षात घ्या की इन्शुरन्सचं प्रीमियम सुद्धा लिमिटेड राहतं. पण ह्यातच आपण इन्व्हेस्टमेंट सुद्धा मिक्स करून ते प्रीमियम बॅक पॉलिसी घेऊ, टर्मची, टर्म प्लस 20 काय वेगवेगळी नावं देऊन, तर लक्षात घ्या जे तुम्हाला मिळू शकणार होतं 3,000च्या प्रीमियममध्ये त्यासाठीच तुम्ही 6-7 हजार रुपये भरता, दुप्पट रक्कम भरता आणि काय करता तर 6च्या 6,000 रुपये माझे जे होते ते परत मिळाले. कशाला? त्याच्यापेक्षा 3,000 रुपयाचा जो काय प्रीमियम भरायचा तो प्रीमियम भरा, 3,000ची SIP करा. जर तुम्हाला बरं वाईट झालं चुकून तर SIP मध्ये जमलेली रक्कम आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही कामाला येतील. आणि जर समजा नाही झालं तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सचे 3-3 हजार जे भरताय ते नाही कामाला येणार, पण 3,000 रुपयाची 20-25 वर्षासाठी केलेली जी SIP आहे त्यामधनं पण तुम्हाला चांगली रक्कम जमलेली असेल ती कामाला येईल. पण मी जिथे पैसे टाकतोय ना तिकडनंच पहिले आले पाहिजेत सगळे. दिस इज ऑल्सो लिम्बिक ब्रेन ॲक्टिव्हिटी, प्राणी मेंदूचं काम आहे. सो लक्षात घ्या आपल्या मेंदूतला जो 95% भाग हा प्राणी मेंदूचा भाग आहे, त्याला चेस करून पटकन तुमचे निर्णय घेऊन अशा गोष्टी करत जाणं हे या व्यवस्थेला सरावलेली गोष्ट आहे. मी जे सांगतोय ते खूप कमी लोकांपर्यंत पोचतं, कळणार आहे त्यांना देखील, कारण का तर इट्स ओनली 5% ऑफ युअर ब्रेन, दॅट इज नॉलेज प्रोसेसिंगचा मेंदू. त्यामुळे हे समजून घेण्यासाठी पेशन्स लागणार आहे, समजून घेण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. डायरेक्टली तुमच्या भावनेला हात घालून तुम्हाला इमोशन करून नल करून बघा हे तुमचं लहान मूल काय होणार त्याचं तुमच्याशिवाय, असं सगळी भावना दिली की आपण लगेच गहिवरून जाऊन वगैरे घेतो, तर त्या अशा प्रकारे तुमच्या इमोशन्सना वापरणं इज अ लिम्बिक ब्रेन ॲक्टिव्हिटी. या अशा गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण जर आपलं आर्थिक नियोजन करू शकत असू, काय घडणारी गोष्ट कधीही घडू शकते, त्यामुळे त्यासाठी प्लॅन तर केलंच पाहिजे, पण उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी नाही. सो त्यासाठी म्हणून ह्या गोष्टी समजून घेऊया आणि एक लक्षात घेऊया की मला इन्शुरन्सची गरज कधी आणि किती आहे, माझ्यावरती कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, माझी बायको देखील कमावती आहे का ती डिपेंडंट आहे, माझ्याकडे ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टीज किती आहेत. समजा एखाद्याकडेचं उत्पन्न त्याचं समजा 30-35 हजाराचंच आहे, पण ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टीज 5-7 कोटी रुपयाच्या आहेत, त्याला वारस एकच आहे, आणि जर समजा तुमचं बरं वाईट झालं तर त्या वारसाला ते मिळणार आहे की 5-7 कोटी रुपये. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठा टर्म इन्शुरन्स आणि या सगळ्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे. सो टर्म इन्शुरन्सची आवश्यकता कोणाला आहे की ज्यांच्याकडे मोठी ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टी नाही आहे, ज्याच्यामधनं त्या वारसांचं आणि सगळ्या डिपेंडंट लोकांचं पुरेसं सगळं नीट होऊ शकतं, अशी परिस्थिती नाही आहे. तुमच्या उत्पन्नावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग जर तुम्ही जगला असतात 60 वर्षापर्यंत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार होतात. मग जर तुम्ही नाही आहे तर कोण करेल? दॅट इज वेअर इन्शुरन्स प्लेज द मेजर रोल. अशा प्रकारे आपण जर इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स घ्याल, स्पेसिफिकली आपली नीड काय कॅल्क्युलेट करून की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी किती लागतील, त्याच्या लग्नासाठी किती लागतील, माझी बायको डिपेंडंट असेल तर तिच्यासाठी किती लागेल, असं सगळं कॅल्क्युलेट करून आपली इन्शुरन्सची गरज काय हे समजून घेऊन ज्या वेळेला तुम्ही एक छान सक्षम इन्शुरन्सचा टर्म प्लॅन घ्याल
त्यावेळेला तुम्ही इन्शुरन्स डेफिसिट आयुष्य जगणं थांबवाल. आणि हे इन्शुरन्स डेफिसिट आयुष्य थांबणं अत्यंत गरजेचं आहे. काय होत असतं, आपल्याला बॅक ऑफ द माइंड आपण कॅल्क्युलेट जरी नाही केलं तरी वाटत असतं की अरे माझ्याकडे जो मनी बॅकचा घेतलेला 10 लाखाचा प्लान आहे ना, किंवा 25 लाखाचा प्लान आहे इन्शुरन्सचा, तो ना पुरेसा नाही पडणार मला. हे ज्या वेळेला मनात सतत टोचत असतं, अंतर्मनात जाणवत असतं, त्यावेळेला आपण काय करत असतो की ज्या वेळेला कुठली इन्व्हेस्टमेंट किंवा कुठली गुंतवणुकीची देखील ऑप्शन समोर आला तरी आपण एक प्रश्न विचारून बघतो, मग त्यावर इन्शुरन्स आहे का? आणि असा प्रश्न विचारणं हे अत्यंत घातक ठरतं. कारण का, तर बँक, इन्शुरन्स एजंट्स यांना सगळ्यात सोप्या पद्धतीने विकून मोठं कमिशन मिळवण्याची सोय तुमच्या या प्रश्नाने तुम्ही करून देता. बिकॉज यू नो यू आर अ इन्शुरन्स डिप्राइव्ड पर्सन. तुमच्याकडे पुरेसा इन्शुरन्स नाही आहे. मग काय होतं, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इन्शुरन्स 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 शोधत राहता. जसं काय होतं, माणसाला अन्नामधनं कॅल्शियम कमी जात असेल तर शरीर कसं गुडघ्यातलं कमरेतलं कॅल्शियम शोषून घेऊन वापरतं आणि मग गुडघे कमकुवत होतात, कंबर दुखीचा प्रॉब्लेम निर्माण होतो. वाय? बिकॉज कॅल्शियम डिप्राइव्ड आयुष्य आपण जगत असतो. तसं आर्थिक आयुष्यात अनेक जण इन्शुरन्स डिप्राइव्ड आयुष्य जगत असतात. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी इन्शुरन्स पण मिळतोय का ह्याच्यामधनं, मग काय ते मी घेतलंय नवीन अकाउंट, त्याच्या डेबिट कार्डमध्ये पण इन्शुरन्स आहे, हो मग अजून मी घेतली आहे ना ही इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये पण इन्शुरन्स आहे. सगळ्यामधला मी असा इन्शुरन्स याच्यातला त्याच्यातला जमा करतो. कशासाठी? समजून घ्या ना. एकच इन्शुरन्सचा छान तुम्हाला योग्य प्लान कुठला ठरू शकेल, तो टर्म इन्शुरन्स. किती रक्कम आहे, मला 70 लाखाच्या इन्शुरन्सची गरज आहे की 2 कोटीच्या इन्शुरन्सची गरज आहे, तो छानपैकी टर्म इन्शुरन्सचा प्लान घेणं, ॲक्सिडेंटल कव्हर घेणं, मेडिक्लेम घेणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या इन्शुरन्सची जी ऑप्शन्स आहेत ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की सामान्य माणूस हा एक आजारपण दूर असतो गरिबीपासून, म्हणून मेडिक्लेम ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पण कोणासाठी? लक्षात घ्या, पुन्हा हा खूप मोठा गैरसमज आहे की मेडिक्लेम प्रत्येकाकडे असला पाहिजे. ज्यांचं वय 60 ओलांडून गेलेलं आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना असे वेगवेगळे शारीरिक प्रॉब्लेम आहेत, ज्यांना दिसतंय की ह्यांना हॉस्पिटलायझेशन आणि मेडिकल केअर लागणार आहे, अशा व्यक्तीचं ज्याला तुम्ही मेडिक्लेम घ्यायला जाता त्याची साईज देखील मोठी होते. 5-1 लाखाच्या कव्हरसाठी तुम्हाला 60-65 हजार रुपये दर वर्षाला भरायला लागत असतील, तर 60 ओलांडल्यानंतर मेडिक्लेम घेण्याचं वय तुमचं निघून गेलंय. लक्षात घ्या, मेडिक्लेम ही गोष्ट वयाची 40 ओलांडण्याच्या आत घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही 40 ओलांडल्यानंतर ज्यावेळेला मेडिक्लेम घ्यायला जाता त्याला तीच गोष्ट तुमच्यासाठी खूप जास्त महागडी होत जाते. सो त्यामुळे अत्यंत वेळेमध्ये मेडिक्लेम घ्यायचा आहे. मेडिक्लेम घेण्यासाठी तुमचं काय फार आर्थिक संपन्नता असली पाहिजे नसली पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही अत्यंत 100 कोटीचे मालक असा, पण तुमचं वय 25-28 असेल तर मी म्हणेन किमान 5-10 लाखाचा तरी मेडिक्लेमचा प्लॅन घ्यायला काही हरकत नाही आहे. बट इट इज नॉट सेम फॉर लाईफ इन्शुरन्स. सो लाईफ इन्शुरन्स जर तुमच्याकडे कोट्यावधी रुपयाचे ॲसेट्स आहेत ऑलरेडी, त्याचे तुम्ही मालक असणार आहात, आणि जर तुम्ही नाही असणार तर तुमचे जे कोणी वारस आहेत ते त्याचे मालक असणार, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लाईफ इन्शुरन्सची देखील काही गरज नाही आहे. सो कधी कोणाला कशाची गरज आहे आणि कधी कशाची नाही हे समजून घेणं इन्शुरन्समध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. अदरवाईज त्या डिप्राइव्ड आयुष्यामधनं आपण प्रत्येक काममधनं पैसे काहीतरी इन्शुरन्स मिळवायचा प्रयत्न करतो आणि वी स्पॉईल अवर एंटायर गेम ऑफ इन्व्हेस्टमेंट. हे असं अनेक ज्येष्ठ नागरिकांसोबत झालेलं मला रोज पाहायला मिळत असतं. अनेक बँक अधिकाऱ्यांनी, अनेक ओळखीच्या एजंट्सनी अशा प्रकारे इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट मिक्स करून दिलेले प्रोडक्ट असतात. स्टॉप दिस. एका दगडात 2 पक्षी नाही, एक दगड एक पक्षी, हे गणित लक्षात ठेवा. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅन युअर मेडिकल इमर्जन्सीज. जर तुमचं 60 ओलांडून गेलेलं वय असेल
तर लक्षात घ्या कधी ना कधी कुठल्या ना कुठला तरी दुर्धर आजार येऊ शकतो, हॉस्पिटलायझेशन करायला लागू शकतं आणि त्यासाठी मला किती रुपये माझ्यावरती खर्च व्हावा, तो 5 लाख खर्च व्हावा, 10 लाख व्हावा की 50 लाख व्हावा, हे तुम्ही तुमची तब्येत धडधाकट असताना तुमच्या मुलांशी चर्चा करून ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. हे जर तुम्ही करून ठेवलं आणि हे पैसे कुठे आहेत, हे कुठून वापरा हे ठरवून ठेवा. आज किती तुम्हाला डिफिकल्ट टास्क वाटला, पेनफुल, घरी रडारड होईल, घरी वाटलं तरी सुद्धा इमोशनल टॉपिक आहे, कसं बोलायचं. पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अनकॉन्शियस झालेले आहात. तुम्ही ठेवून दिलेत तुमच्यासाठी काही FDs की हे मोडून पटकन माझं हार्ट सर्जरी करता येऊ शकतं, पण हे माहितीच नाही कोणाला, तर ती हार्ट सर्जरी होईल का तुमच्यावर. मग अनेक जण अशा परिस्थितीमध्ये पर्सनल लोन्स घेतात मुलं. म्हणजे काय होतं, इमोशनली आपण सगळे डिसिजन घेऊन जाणारा माणूस जातो, पण पुढची पिढी ही पर्सनल लोन्स आणि या सगळ्याच्या कर्जाच्या ओझ्यामध्ये येते. सो असं होऊ द्यायचं नसेल तर 2 पेनफुल गोष्टींपैकी लेसर पेनफुल काय आहे, कमी वेदनादायी काय आहे, हे निवडलं तर आलं पाहिजे. मला वाटतं हा भावनिक निर्णय, ज्यावेळेला आपली तब्येत धडधाकट आहे त्यावेळेला सगळे कुटुंबीय असताना प्रत्येक कुटुंबात ही चर्चा झाली पाहिजे की माझ्या मेडिकल इमर्जन्सीवरती कुठे खर्च करावा, किती प्रमाणात खर्च करावा आणि कुठे थांबावं हे समजून घेतलं गेलं तर. कारण तर अदरवाईज एअर ॲम्ब्युलन्सपासून सगळ्या गोष्टी आहेत. ची मुलं जर इमोशनली डिसिजन घेत जात असतील तर आत्ताच्या मेडिकल कंडिशनमध्ये 2-2.5 कोटी रुपयाचं पण बिल फुगवता येऊ शकतं. किती पातळीवरती ते येऊ शकतं. सो त्यामुळे ह्याबद्दलचं एक कॉन्शियस डिसिजन घेणं की जर मला वाचवायची इच्छा असेल तर कुठल्या पातळीपर्यंत वाचवा, कुठल्या पातळीच्या पलीकडे बाबा रे तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याचं बघा, कारण का तर मी नसलो तरी तुम्हाला पुढे जगायचंय. अशा भावनेमधनं चर्चा करून माझी आपल्या एकूण वेल्थ ह्याच्याप्रमाणे 10 लाख रुपये का 20 लाख रुपये ही माझी मेडिकल वरती माझ्यावरती खर्च करायचे पैसे आहेत किंवा हे बजेट आहे बाबा, असं ठरवणं इज मोर इम्पॉर्टंट आफ्टर 60 दॅन मेडिक्लेम. सो मेडिक्लेम हा 40च्या आत घेण्याची गोष्ट आहे. सो अशा प्रकारे जर व्यवस्थित इन्शुरन्स या गोष्टीला व्यवस्थित टॅकल केलं तर तुम्ही पुढे इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्याकडे बघू शकता. अदरवाईज इन्शुरन्सच्या अर्धपोटी इन्शुरन्सच्या नजरेतनं जर आपण प्रत्येक ठिकाणी बघत गेलो देन युअर फायनान्शियल लाईफ गेट स्क्रूड. सो असं होऊ देऊ नका. तुम्हाला याबाबत जर छान चर्चा करायची असेल, माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल, दिलेले नंबर्स आहेत त्यावरती कॉल करा. माझी वेळ तुमची वेळ जुळवून आपण तुमचं व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं आहे हे समजून घेऊया आणि योग्य आर्थिक निर्णय घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, नातलगांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कसा वाटतोय. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.